मौनी अमावस्येनिमित्त नाशिकच्या रामकुंड परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे। हजारो भाविक गोदा स्नानासाठी नाशिकच्या रामकुंडावर दाखल झाले। त्रिवेणी संगमावर आज स्नानाला हिंदू धर्मशास्त्रात महत्त्व आहे। आणि अधिक अपडेट आपण घेतोय आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय सध्या वातावरण आहे रामकुंडावर? निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की एकीकडे आज प्रयागराजमध्ये हजारो साधू संत महंत आणि भाविक जे आहेत ते या ठिकाणी अमृत स्नान करत आहेत, तर दुसरीकडे नाशिकच्या गोदा तटावर देखील देशभरातून आलेले हजारो भाविक जे आहेत ते या ठिकाणी तीर्थस्नान करत असल्याचं बघायला मिळतं आहे। गोदावरीला आजच्या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण हिंदू धर्मशास्त्रात असं सांगितलेलं आहे की फक्त प्रयागराजच नाही तर देशभरात ज्या ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे, ज्या ज्या ठिकाणी सिंहस्थ कुंभपर्वाचं आयोजन होतंय त्या ठिकाणी आजच्या या मौनी अमावस्येनिमित्त गोदा स्नानाचं महत्त्व आहे। नाशिकच्या याच रामकुंड परिसरात गोदावरी, अरुणा आणि वरुणा या तीनही नद्यांचा संगम आहे आणि त्यामुळे या तीन नद्यांच्या संगमावर स्नानासाठी हजारो भाविक जे आहेत ते आज नाशिकच्या रामकुंड परिसरात दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ज्या लोकांना प्रयागराजमध्ये जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी अमृत स्नान करण्याची संधी मिळाली नाही, ते शक्य झालं नाही, त्यांनी आजच्या या दिवशी नाशिकच्या या गोदावरीवर येऊन रामकुंडात जरी डुबकी मारली तरी प्रयागराजाच्या स्नानाचं महत्त्व जे आहे ते या ठिकाणी धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे आपण बघू शकतोय की हजारोच्या संख्येने आज पहाटेपासूनच थंडी असली तरी हे भाविकांची ही गर्दी पाहायला मिळते। चंदन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।